आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सतत दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनाचा आणणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपला विषय आज आहे पापाविषयी. आणि पापाची वचनं रोमकरस जे लोक होते, अशा लोकांना पौलाने दिलेलं एक पत्र होतं. आणि त्या पत्रामध्ये अनेक व्यक्तीच्या जीवनात पाप होतो. तर ती पाप असल्यामुळे त्यांनी त्या पत्रामध्ये त्यांना पाठवून दिली की आपल्या लोकांसाठी कसं जीवन जगावं आणि कसं आपण देवाबरोबर राहावं. तर आजही आपण एक शिकायचं आहे. ह्याच पत्राद्वारे आपल्याही भविष्यामध्ये कसं वागायचंय, कसं चालायचंय आणि कसं परिवर्तन करून घ्यायचं. तर आपण सगळेच पापी आहोत, परंतु पापातून बाहेर कसं उतरावं हे मात्र आपल्याला पर्याय मिळाला नाही. तर हे पवित्र शास्त्राच्या द्वारे अनेक पर्याय आपल्याला मिळतात. तर आता आपण वचन घेऊया. रोमकरस 6:20-21 पहिलं वचन घे. तुम्ही पापाचे दास होते तेव्हा नीतिमत्वाच्या संबंधाने. आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नीतीच्या गोष्टी आपल्या सगळ्यासाठी महत्वाच्या आणि गरजेच्या आहेत. जर आपण नीतीमध्ये जर नसेल तर आपण पापामध्ये तर 100% असणार. ज्या गोष्टीविषयी तुम्हाला लाज वाटते, कधी कधी आपल्याला काही गोष्टीची लाज वाटते की आपण हे पाप केलं, ते केलं, ते केलं. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे पाप आहे, हे पाप कसं काढावं आणि कसं पवित्र जीवनाचा अनुभव मात्र प्राप्त करून घ्यावा, हे आपण स्वतः शिकत नाही. तर आता आपल्याला शिकायचं आहे की बघा, पायात काटा घुसला तर काटा कसा काढावा तो प्रयत्न करतो. काही त्याचा वापर करावा लागते. तो काटा काही नुसता निघणार नाही. काहीतरी सुई वगैरे घेऊन, चाचणी घेऊन ते काढावं लागते. तसं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेव्हा परमेश्वराने एक पुत्र पाठवलेला होता, येशू ख्रिस्त, तो आपल्या पापीसाठी क्रूसावर बलिदान झाला. तर त्याच्याद्वारे, त्याच्या शिष्याद्वारे, त्याच्या सेवकाच्या द्वारे आपल्याला काही मार्गदर्शन केलं जाते. त्याच्यातून आपण हळूहळू हळूहळू पाप काढत असतात. तेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताने स्वच्छ होतात. आणि आपल्या पौलाने जे सांगितलेलं आहे इब्रियमध्ये 9 अध्यायामध्ये 22 वचनामध्ये सांगितलेलं आहे, रक्त ओतल्यापासून पाप क्षमा होत नाही. म्हणजे ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही सगळे माणसं स्वच्छ होतात. तुमच्या आणि माझ्या व्यक्तीच्या द्वारे आम्ही स्वच्छ होत नाही. आम्ही फक्त एक शिकवणारे आणि पवित्र शास्त्र तुम्हाला घडवणार. या पवित्र शास्त्राच्या द्वारे तुमची घडण आहे. आमची घडण पवित्र शास्त्राच्या द्वारे घडण झाली होती आणि झाली, तर तुमची पण होईल आणि होणार. तर हे जे जीवन आपल्याला परमेश्वरी दिलेलं आहे ते वचनाच्या द्वारेच मिळालेलं आहे. म्हणजे या पवित्र शास्त्राच्या द्वारे हर माणसाचं परिवर्तन होते. माणूस एक माध्यम आहे, आम्ही खाली मध्यस्थी आहे, परंतु परमेश्वर तुमचा उत्पन्न करता, तारण करता, तो देव तुम्हाला सर्व आजार, दुःख, संकट, पापाची क्षमा करण्यास समर्थ आहे. त्यापासून तुम्हाला त्यावेळेला काय फळ प्राप्त होते. आता तुम्ही विचार करा की आम्हाला कोणती फळ प्राप्त होतात. आज जर आम्ही चांगल्यामध्ये आहे, वचनात आहे, शिक्षणात आहे, प्रेमात आहे, तर देव आम्हाला त्याची फळं देईल. आणि ती फळं आमचं जीवन आम्हाला आशीर्वादित बनवेल. म्हणजे योहान 15:1-10 वचनामध्ये
त्याच्या मध्ये राहिल्यापासून आपल्याला चांगल्या गोष्टी करता येत नाही. आम्ही ख्रिस्तामध्ये राहिले, ख्रिस्त आमच्यामध्ये राहिला तेव्हा आम्हाला जाणीव आली की आम्ही ख्रिस्ताशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. एक दुष्ट आत्मा असतो, तुमचे आचार विचार चेंज करणारा आत्मा आहे. आणि यो आत्मा जर तुमच्या शरीरात प्रवास करायला लागला तर तुमचं घर हळूहळू उद्ध्वस्त केल्याशिवाय ठेवणार नाही. कारण तो घरात शिकतोय दुष्ट आत्मा आणि घराचा हळूहळू नाश करायला सुरुवात होतो. त्याचा शेवट तर मरण आहे. आता रोमकरा 6:23 मध्ये दिलेले पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन व शांती आहे. हे पाप आहे ना एका मरणाच्या पंथात नेते, म्हणजे संकट आपत्ती दुःख आणि निराशा आणि रोग हे उत्पन्न करत असते. म्हणून आमच्या प्रत्येकाला परमेश्वराच्या वचनावर किंवा शिक्षणावर विश्वास ठेवून पुढे जायचं आहे. तर रोमकरा 7:8 वचन जेव्हा एक माणसाच्या जीवनामध्ये एक पाप आहे आणि हे पाप जेव्हा शिरते तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या समोर एक मोह उत्पन्न होतो, म्हणजे लोभ. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे करायचंय ते करायचंय, हा तो लोभ चिन्ह देतो. आणि ह्या मनुष्या लोभात पडला तो मनुष्य खतम झाला. एक मी अनुभव घेतलेला आहे लोकांचा. जेवढ्या लोकांच्या प्रार्थना कमी अशा लोकांच्या पाठीमागे अनेक प्रकारचे लोभ जास्त. आणि ह्या लोभामुळे तो शैतान काय करतो, आपल्याला मोह देतो, आपल्या त्या लोभामध्ये जातो पण हातात काय मिळत नाही. अरे सगळं शून्य. भले तुम्ही किती पैसा कमावा, वस्तू घ्या, काही घ्या, पण तुमच्या हातामध्ये किती राहते ते बघा. समाधानात येते, शांती राहते का दुःख येते का टेन्शन येते का मानसिक तणाव येतो, कोणता येतो मला सांगा. हालेलुया. जेव्हा आपल्या जवळ येशू ख्रिस्त येते तेव्हा आपल्या जवळ सगळं मिळेल. हालेलुया. सगळं मिळेल. तुम्हाला काय मिळणार. हालेलुया. पहिली म्हणजे मनाला शांती, ज्या आहे त्या समाधान, रोजची भाकर, बस दुसरा कोणता विचार नाही. देवाविषयीची विचारधारा खेळत राहणार आणि हळूहळू देवाचं ज्ञान प्राप्त होणार. हालेलुया. हे जे ज्ञान आहे ना या खजिनामध्ये लोकांनी पेटी उघडून बघितले, पाकिट उघडून बघितलं, पण पवित्र शास्त्र उघडून बघितलं नाही. खरं धन जे आहे ते याच्यातच आहे. म्हणून मनुष्य समाधानी नाही. हालेलुया. एक सुंदर मस्त बंगला लावला, बनवला, चावी उघडली, दरवाजा उघडला, चावी घेतली, दरवाजा उघडला आणि मध्ये घुसला. हो, काय घराला कलर लागला, काय घर दिसत. हे तुमचे डोळे दिसतात. ज्या व्यक्तीकडे डोळे नाही ते घर काही दिसत नाही. हालेलुया. अरे काय दागिने आहे, अरे किती डोळ्याचं रे. हालेलुया. 10 तोळ्याचा. 10 तोळ. तोळ म्हणजे लोळ गेलं. हालेलुया. ते लोळत जाते, काही कामाचं नसते. हालेलुया. आम्ही आमचं जीवन ख्रिस्ताबरोबर आहे आणि खरोखर जो मनुष्य ख्रिस्ताबरोबर आहे तो मोहावर विजय मिळवत आहे. अरे मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. जेवढं या पृथ्वीत पाप आहे ना तेवढं तुमच्या डोक्याला टेन्शन आहे. लक्षात ठेवा. जेवढी पाप, जेवढे विचार, जेवढे मोह तेवढं टेन्शन. समजलं. पण जेवढी प्रार्थना, जेवढं देवावरचा विश्वास, देवाच्या सानिध्यात राहून देवाचा जो आनंद, तर जिंदगी सगळं खुश. अरे हे जे मोह असतात ना हे माणसाला फसवण्याला दुष्ट आत्म्याचं एक हत्यार असतं. कोणताच माणूस कोणत्याच गोष्टीमध्ये समाधान होत नाही. मोह असा आहे ना तुम्हाला देवापासून दूर करण्याचा पूर्ण प्लॅनिंग असतो.
एखादा ग्लास पाण्याचा पितो आणि पाणी पिल्यावर त्याला खूप समाधान वाटतं की ती तहान आहे. तसं प्रभू येशूचे शब्द आहे. ही जगात सगळ्यात तृप्त करणारा देव शब्द आहे. आणि जसा देव शब्द शरीरात प्रवास करतो तसा मनुष्य एक जीवनामध्ये एक आनंद आणि एक शांती याच्यात तू आपलं राज्य उभार. नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे. हे नियमशास्त्र नसते हे नियमशास्त्र नसते तर आमचं जीवन आम्हाला उपयोगी आले नसते. नियमाद्वारे शिकवण मिळाली. मोशेला 10 आज्ञाचे नियम मिळाले. आदामाला या मधल्या झाडाचं फळ खाऊ नये याचे नियम मिळाले. आज तुम्हाला ना मला नियम मिळालेले आहेत, पण कोणी मनुष्य त्या नियमाने चालत नाही, आपल्या स्वतःचे नियम लागू करतो. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचे नियम लागू करतो तेव्हा तुम्ही शैतानाच्या नियमाने चालायला सुरुवात करतो. देवाच्या ठिकाणी आपले नियम चालत नाही. देवाच्या ठिकाणी देवाच्या नियमानुसारच प्रवास करावा लागतो. आपण आपले नियम चालवतो नाही. तुम्हाला स्वतःला ते दुःख येतील, तुमच्या जीवनात आजार येतील, तुमच्या जीवनात दुःख येतील, निराशा येतील, समस्या येतील, संकट येतील. सर्व प्रश्न फार कठीण चालतील. जतपर्यंत शरीरात पाणी आहे तत्पर्यंत मनुष्य तंदुरुस्त आहे. पण शरीरातला पाणी संपला तो पाण्याचा शोध करतो. मनुष्य आम्हाला देवाने दिलेला आहे. म्हणून योहान 4:10 एका पापी स्त्रीला आध्यात्मिक जीवनाचा पाणी मिळालेलं होतं. तसं आमच्या जीवनाला एक आध्यात्मिक जीवनाचा पाणी जर भेटलेलं आहे तर आमचं जीवन आध्यात्मिक जीवनाप्रमाणे योहान 7:37 शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्याला वाहतात. आमच्या आणि तुमच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या म्हणजे योहान 6:35 येशू जीवनाची पाकर आहे. या जीवनाचा मार्ग येशूकडेच आहे. योहान 14:6 मार्ग सत्य जीवन प्रभू येशू आहे. आणि जो प्रभू येशूच्या मार्गावर चालतो तो भविष्य आपलं जीवन आनंदी व शांती व सामर्थ्यात व अभिषेकात तो भरला. मेन पहिला लागतो आपला विश्वास. एका विश्वासामध्ये मनुष्य जर मजबूत बसलेला असेल तर तो पवित्र आत्म्यामध्ये परिपूर्ण भरलेला असेल. सगळे माणूस आहेत त्या सगळ्या सुमार 1000 प्रकारचे मोह आहेत. मग तुम्ही काय करता? एखाद्या बाजाराचा एक दाखला घ्या. एखादी व्यक्ती बाजारात जाते, त्यांना कितीही पैसे दिले तरी त्यांना कमीच पडतात. बरोबर की नाही? हे घेऊ का ते घेऊ, घ्यायला गेले दुसरं आपण हे घेऊ का, अरे हे पण मस्त होतं ते पण मस्त होतं. मग घरी आले का काय सांगतात, एवढं बारे बारे होतं पण काय करायचं. अरे माणसाची मानसिक परिस्थिती ही अशीच असते. पण प्रभू येशू एवढा चांगला आहे, एवढा चांगला आहे, एवढा चांगला आहे, त्याचा कोणी अनुभव घेत नाही. हालेलुया. म्हणून ही स्वतःची एवढी अनुभवाची गोष्टी आहेत ना. 150 अध्याय किती, आणि सगळ्यात मोठा अध्याय ना 119 किती 176 वचन आहेत. ते समजा मटणाचं जेवणापेक्षा भारी आहे. माणूस मटण आणतो तेव्हा तो बराबरा खातो, जाम खातो की नाही? ज्या दिवशी मटण आलं का त्या दिवशी 2 तास जास्त असतात. पण जो मनुष्य वचन वाचतो, अनेक लोकांना सांगा आपण अध्याय वाचूया पटापट, ते छोटे छोटे घेते. एकदम छोटे कुठले आहेत ना ते बघते. सूत्रशील 117 2 वचन असतं ना, पटकन वचन सगळ्यात फास्ट. हालेलुया. 10 अध्याय वाचा, वांदा नाही. हालेलुया.
मग आता 10 अध्याय वाचायला सांगितलं तर कोणते वाचते? चल बरं आहे, स्तोत्रसे 120 अध्याय पासून सुरुवात होते. हालेलुया. मग सुरुवात झाली का पटापट. हालेलुया. 134 पर्यंत शॉर्टकट आहे. 135 आकाशातून वारे सोडले आहेत, मग आपल्या अंगावर वारा लागेल. हालेलुया. अरे चॉकलेट तोंडात टाकल्यावर कशी चुकत राहतात, जतपर्यंत त्याचा गोडपणा निघत नाही तोपर्यंत. पवित्र शास्त्र आहे, त्याला मुंग्या कधी येत नाही. हल्दी एवढं गोड आहे. साखर टाका, गुळ टाका, चॉकलेट टाका, थोड्या 10 मिनिटांमध्ये बघितलं तर आपोआप मुंग्या येऊन बसतील. म्हणजे मुंग्यांना एवढा त्या चॉकलेटाचा वास येतो. पण या माणसाच्या मुंग्या आहेत ना, सूत्र 6:6, अरे आळशा मुंगीकडे जा, त्याचं जरा वर्तन बघ असं सांगते. हालेलुया. आम्हाला शास्त्र अनुभव आलाच पाहिजे. खरं जीवन आहे ना ते येशू. खरं जीवन मी तुम्हाला सांगतो ते बळकट पाहिजे. आज आपण आठवड्यातून एकदा येऊन बसतो, पण खऱ्या जीवनाचा जर माणसाने अनुभव जर घेतला असेल ते तुम्हाला जीवन दिसेल काहीतरी आहे असं. हालेलुया. मला जीवन मिळालं. हालेलुया. तेव्हा मला आज कळालेलं आहे सत्य. योहान 8:32 येशू बिना काही नाही. त्या जगात पाप आहे ना, हे फक्त माणसाला सतावाचं काम करतं. तुम्ही पाप करा, रात्र झोपून नाही देणार तुम्हाला, पण चांगलं करा, रात्र तुम्हाला खूप बरं वाटत जाईल. उत्साह वाटेल, शांती वाटेल, आनंद वाटेल. हालेलुया. रात्र सारखी झोप नाही आली तरी तुम्हाला देवाविषयीचीच इच्छा येते. हा देवाने हे केलं, देवाने ते केलं. हालेलुया. जेव्हा माझं पहिल्यांदा मी प्रार्थना करायला गेलो, माझ्या आईने मला सांगितलं एक छोटस बाळ होत, ते दूध पित, ते पिवळं झालं. आईने सांगितलं हालेलुया की तुझा आणि त्या बाळासाठी प्रार्थना. तेव्हा ते दुसरे ब्रदर प्रार्थना करत होते त्यांच्याकडे. तू सांगते मी नाही येणार. त्यांच्या घरच्या लोकांनी मला सांगितलं की तो सांगते मी नाही येणार, त्याला बोलवले, सांगितले. आई सांगते तू जा. मी कधी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली नाही. हालेलुया. जो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आईच्या सांगण्यावर जेव्हा दुसऱ्या अध्यायामध्ये काना इथे मोठं एक लग्न होतं आणि त्या घराचा इज्जतीचा परिणाम हा दृष्टीत होता. द्राक्ष रसामध्ये त्या काळामध्ये दारू म्हणजे फेमस होते, पण द्राक्ष रस, आता दारू फेमस आहे. तर कार्यक्रमला त्या टायमाला द्राक्ष रस नसेल तर कार्यक्रम व्हायचे, पण आताच्या काळामध्ये दारू नसेल तर द्राक्ष रस बाजूला केला. तर आईने मला सांगितलं जा. गेलो तर 3 प्रश्न माझ्या समोर होते. तेव्हा मी विचारला नाही, बरोबर. तिकडे जायचं होतं. दुसरा माझं चुलत भाऊ गेलं, त्याच्या 3रा दिवस होता आणि 3रं होता आईने त्या बाळासाठी प्रार्थना करायची. 3 प्रश्न माझ्या समोर उभे होते. माझं मत होतं, बाबाचं मत होतं बसायला, आईचं मत होतं आरोग्य द्यायलाच. आता ह्या 3घांच्या मतामध्ये मी माझ्या आईचं मत मांडलं. गेलं ते छोटस बाळ ते घरात पडलेलं असं दूध पित. जेव्हा कधी प्रार्थना ते केली नाही. हालेलुया. सगळ्या प्रार्थना घेतलेल्या आहेत, पण प्रार्थना कधी कोणासाठी अशी केली. एक प्रार्थना केली, देवा तुझं कार्य करायचं आहे, तुझं कार्य करायचं आहे, कार्य करायचं आहे. ही प्रार्थना माझी हमेशा आजपर्यंत तुझी इच्छा पुरी करायची. मी 100% ही प्रार्थना केली, बाकी कोणासाठी तरी अशी करते. पण गेलो मी तिकडे. हालेलुया. गेल्यानंतर
लांबूनच त्या बाळाला हात केला. हात केल्यानंतर हालेलुया, माझ्या पाठीमागे ती बाई होती. ती बाई ना पडली. कुठे कुठे पडली? पाठीमागे. त्या टायमाला पूर्वी पिक्चर बघायचा होता. पिक्चर मध्ये माहिती आहे ना तुम्हाला, पोलिसांनी मागे गोळी मागे चिवून खाली पडली. तो माझ्या मनात डायलॉग आलाय. हालेलुया. जगात असते, पापात असतो, त्यावेळेला थोडे तेच विचार खेळत असतात पहिले. हालेलुया. इथे बाळाला हात केला, लांबून हात केला, आणि ही कशी पडली इकडे टपकन. हालेलुया. प्रेषित मध्ये 5:12 पासून तुम्हाला माहिती आहे, पेत्राच्या सावलीने लोक पडत होते. मला तेव्हा माहिती होतं प्रेषितच्या मध्ये 4:19-20 वचन मध्ये मला वचन दिले देवाने, आणि हे वचनाच्या द्वारे माझी माणसं करणार होती. आणि पेत्राच्या सावलीने एवढे चमत्कार होत होते, मला काही काहीच माहिती नव्हतं. आणि ती बाई पडली. पडल्यानंतर ती बाळ शांत झालं, प्रस्थित झालं. आता मला जायचं होतं तिकडे बसायला, नाही आता पहिलं विसाला झालं. हालेलुया. मी धाव मारली कुठे? विसाला. हालेलुया. काय लक्षच नाही तिकडे. हालेलुया. असला आणि चमत्कार झाला. तो कशी पडलं, कशी पडली, धाडून कशी पडली, हेच उसा मनात असतो. कोण सांगितला वेळा आहे का काय? मनात असतो. काही चमत्कार झाला. जाते कधी नाहीला सांगते, कधी जाते कधी. विसावरून जाऊ शकत नाही. हालेलुया. ते चाललंय खरं, पण मी उत्साहित एवढा झालेला आहे की विचार करू शकत नाही. मला काहीच माहिती नाही. मी कसं तरी घेतलं, तरी उत्साहीच माझ्या मनामध्ये. हालेलुया. नंतर प्रभूच्या आशीर्वादाने आलो, घरी आलो. आई काय असं चमत्कार, नुसता मी असा हात ठेवला ते टाकून पडली ती. हालेलुया. आईला उत्साह वाटला, बाबाला खूप उत्साह वाटला. हालेलुया. तेव्हापासून सुरुवात, हळूहळू सुरुवात. आणि 4-5 दिवस काय झाले, परत बोलवलं, प्रार्थना केली. मी जाम भरपूर प्रार्थना, कारण मध्ये घुसला तर बाहेर उतरणार नाही. आजच्या हातमध्ये एकटा राहणार, प्रार्थना करत राहणार. फक्त गाडीमध्ये म्हणजे हॉलमध्ये गाणी लावणार, बाहेरचा कोणाचा आवाज नाही आला पाहिजे. पंखा नाही, काय नाही, खिडकी दरवाजा बंद, मच्छा मध्येच. आणि प्रार्थना करत राहिलं, भरपूर प्रार्थना करायला सुरुवात केली. मला तुझं काम करायचं आहे, कार्य करायचं आहे, तुझंच काम करायचं आहे, तुझंच कार्य करायचं आहे, तुझी इच्छा पुढे करायची. घे पुन्हा बोलवून आले मला. आल्यानंतर सांगितलं, प्रभू काही सांगते, ते काय बाळ काय पाप करायला गेले का? हिच्या कर्माने याला लागलेला आहे. हालेलुया. मग मी बायबल वाचत नव्हता, नुसतं मनन चिंतन करायचं. हालेलुया. नंतर बघितलं, थांब आता हिच्यातच काहीतरी आहे. हालेलुया. उभी राहा. हालेलुया. उभं केलं, 7 वेळा खाली पडलं, हातातलं त्यापासून ती मुलगी दूर प्यायला लागली आणि व्यवस्थित झाली. तर ते झालं. आणि तेव्हा पवित्र आत्म्याने सांगितलं की तुझ्या हातामध्ये ना मी दर्शन देतो. अरे दर्शन देतो. आता तुम्ही विचार करा, ते किती दिवसाचे, 1 महिना पण नसेल, 8-15 दिवस, महिन्याचा आसपास असेल पकडा. त्याला जर सांगितलं आता हे बघा कसं हसेल, ते बघा, ते हसेल का? नाही. हे बघ, त्यानं सांगितलं, हे बघ या हातावर बघ, आता बघ ते कसं हसेल, बघा कसं हसेल. ते हसायला लागले. येशूबद्दल त्याच्या दर्शन. मला तेव्हापासून ते सगळं अनुभव यायला सुरुवात झाली की देव असं शिकवतो, देव ते सांगतो आणि देव ते सांगतो. मग आपण काय नाही करू शकत. आपल्यातून देव आहे, तो काम करायला सुरुवात केला. पहिला आपल्यामधून पाप सुरुवात करतो, म्हणजे शैतान, तो पहिला कार्य करतो. आता आपल्यामध्ये देव आला, आता देव काय कार्य करतो ना त्याला करू दे ना, आपण पुढे जायचंय. हे डिसिजन जे होतं ते आम्ही घेतलं आणि त्यानंतर सुरुवात झाली. हालेलुया.
पण माझ्यामध्ये एक मला अनुभव आलेला आहे, देव कार्य करतो एवढा, पण मुंबई आमची भांडी घासा त्यांची, ते दुसऱ्या प्रार्थनेला कसे पळतात तेच मला काय कळलं. पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5:8 मध्ये वचन असं दिले, तुमचा शत्रू तयार आहे, गर्जणाऱ्या शियासारखा कोणाला गिळाव्यास तयार आहे. तो विचार करणाऱ्या गोष्टी, पण इकडे नाही येऊ शकत. जवळची सत्रा पण नाही, पण जाताना ती वसईच्या प्रार्थनेमध्ये तिकडे जाते. हालेलुया. बघा, पहिलं शिका. रोमक्रस 11-13 पासून असं एक वचन आहे, मुळाविषयी तयारी केली. मूळ झाडाला आधार देते. जी सुरुवात तुमची कुठे झाली आणि कोणापासून तुमची प्रगती होत चालली ते जर विसरलं आणि मुळाने सुरुवात केली फांद्याला आता कीड लावायला, मी आता या फांद्याला ताकद देणार नाही, तर तुम्ही समजून जा की तुटलेल्या जाती. योहानमध्ये 15:1-10 वचन. आज जर मी तुम्हाला प्रभूला, आता बघा, मी तुम्हाला प्रभू जवळ आणून ठेवले नाही, बरोबर, आणि तुम्हाला प्रभू भेटला, त्यानंतर प्रभूच्या द्वारे तुमचं जीवन परिवर्तन झालं, तर पहिलं शिक्षण कसं घ्यावं ते पहिलं लक्षात. ते तारण कोणापासून झाले, प्रेषित 4:12 हे पुढे नंतर मी घेणार आहे तुम्हाला त्या गोष्टीविषयी. आता बघा, हे जे प्रश्न आहेत ते तुमच्या प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आम्ही जाणीव करून घेत नाही. ज्या माणसापासून आमचं तारण आहे ना, त्याला आम्ही बाजूला करतो, आणि ज्यांची आम्हाला ओळख नाही, देख नाही, काय नाहीये, पण त्याची आम्ही भरपूर स्तुती करतो, हे कुठेतरी नुकसानात पडणारा त्याग आहे. मला फारोच्या गोष्टी आणि मोशेच्या गोष्टी ह्या भरपूर इम्पॉर्टंट समजतात, म्हणजे मला भरपूर आवडतात त्या गोष्टी. देव दोघांची मन कठोर करतो, बरोबर नाही, म्हणजे फारोचं मन कठोर आणि मोशेचं मन नम्र बनतं. पण आता तुम्ही स्वतः विचार करा, नम्र करून त्यांनी त्याच्यातून काहीतरी राज्य बनवलं. विजय कोणाचा होता? जे माणूस नम्र बनतो त्याचा विजय होतो, आणि जो मनुष्य कठोर करतो त्याचं मनुष्याचं नुकसान होतं. आता तुम्ही विचार करा, प्रार्थनेमध्ये तुम्ही कमी होतील, दूर होतील, तर तुमचं नुकसान व्हायला सुरुवात होईल. कधी पण लक्षात ठेवा, नेहमी तेच फक्त लक्षात ठेवायचं, प्रार्थनेच्या बाबतीत ते सावध राहायचं, कारण तिथेच तुम्हाला पकडलं जाते. सगळं मिळेल, हे सगळं मी बोलला ना मला, या जगाचं सगळं मोह मिळेल, आणि ह्याच मोहामुळे तुमचं भविष्य कुठेतरी कमजोर. मेन माणसाच्या शरीरामध्ये अडथळे उत्पन्न करणार आहे ते म्हणजे पाप. हे वाढायला लागलं ना, मोह वाढायला लागले ना, का शरीर खतम व्हायला सुरुवात होते. झालं का ते? त्याच्या 7:11 आणि 7:17 बघा, पापाने संधी साधून आज्ञेच्या योगे फसविले, तिच्या योगे. आता पौल काय सांगतो की मला फसवलं, तुम्हाला ना मला फसवण्यासाठी शैतान हजर आहे. आपण आज्ञा मोडतो तेव्हा तो आपल्याला फसवतो ना, आपलं नुकसान करायला सुरुवात करतो. म्हणून पौल काय सांगतो, मी काय करतो मला माहित नाही, तुम्ही काय करते तुम्हालाच माहिती नाही. तुमच्यामध्ये पाप. बघा 17 वचन, सांगते तू काय बोलतो, मी करतो असं नाही, माझ्यात पाप आहे. आता बघा, तुमच्यामध्ये देव आला तर देवाचं काम तुमच्याद्वारे चांगलं व्हायला सुरुवात होईल, पण तुमच्यामध्ये जर पाप यायला लागलं तर शैतान तुमच्यामध्ये कार्य करायला. पहिलं लक्षात तेच आण, जर तुमच्या जीवनामध्ये प्रभूने शिकवलेलं ते जर लक्षात आलेलं आहे, बघा मुश्किल.
पण तो काय सांगतो, मी काय करतो मला समजत नाही. पुढे वाच. जे करावेसे वाटते नाही ते जे मी करतो ते कर्म मी करतो असं नव्हे, माझ्यामध्ये पाप आहे. समजलं? तुम्ही नाही करणार तेव्हा तुम्ही पापाला ती संधी दिली, आणि पापाला संधी दिल्यानंतर तुमच्यामध्ये वसणार पाप तेच कर. समजलं? मी पाप करायला लागला तर माझ्यामध्ये वसणार पाप तेच. कोणाने तेच केलं? आम्ही पण तेच केलं. हालेलुया. पाप होतात. हालेलुया. पण जेव्हा तुम्हाला समज आली, जेव्हा 8:32 सत्य समजते, तेव्हा कळते हे पाप आहे. हे पाप जेव्हा आपल्यात होते तेव्हा आपल्याला कळत नाही हे पाप आहे असं. आपण फ्री असतो, बिनधास्त असतो. पण नंतर त्याचा परिणाम हळूहळू शरीराला इफेक्ट होतो, तेव्हा समजते हे पाप आहे, हे पाप आहे, हे पाप आहे, हे पाप. मग कोणतं पाप शरीरात कार्य करते त्याच्याविषयी पश्चाताप करणं आपल्याला गरजेचं आहे. मग आम्ही अनुभव घेतो. आता पौलाने केलं म्हणून लोकांना सांगितलं, बरोबर? केलं म्हणून त्यांनी लोकांना सांगितलं, त्यांनी पाप नसतं केलं तर काय आपल्याला माहिती. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत हा एक प्रश्न आहे. शिकल्या वाचून विद्या येतो. हे वचन आपल्या सगळ्यांना शिकायला मिळालेलं आहे. प्रभू मध्ये अनेक प्रश्न आहेत, आणि हे प्रश्न आपल्या सगळ्यांना त्या विषयात राहायचे. मला पश्चाताप कसा करता येईल? एक पाप ते 10 पुण्य कर. रोज 10ची सवय झाली, उद्या 20 झाले. हालेलुया. पण प्रार्थना कमी होत चालली ना, तर पाप, मोह, भावना, वासना, वाईट विचार हे सगळे खेळायला सुरू होते. तो मनुष्य त्यावेळेला बुद्धीचा वापर करत नाही की मी कुठल्या जागेवर उभा आहे, आता मी कुठल्या परिस्थितीत आहे, मी कुठल्या परिस्थितीमध्ये परमेश्वराचा मार्ग देत आहे. आणि जेवढं प्रार्थना कमी तशी ती दुष्ट आत्मी कार्य करायला जास्त. म्हणून म्हटलेलं आहे, खाली बसलेलं शैतानच असतं, आणि शैतान अशाच परिस्थितीमध्ये कार्य करायला सुरुवात करतो. म्हणून दुसरं वचन घे, 10 ते वचन 13. जो कोणी परमेश्वराचं नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचा. म्हणजे प्रभूच्या नावात आम्हाला धावायचं आहे. हालेलुया. तेव्हा तुमचं तारण होईल. म्हणून काय ते, जो कोणी प्रभूच्या नावाने धावा करेल तेव्हा त्याचं तारण होईल. आता प्रभूच्याच नावाने धावा केल्यावर आपलं तारण होते. लक्षात ठेवा. मला सांगा, असा कोण माणूस आहे की तुमच्या डोळ्यापुढे जर काहीतरी चांगल्या वस्तू दिसल्या तर मन लागत नाही? हे गुलाबाचं फूल बघा रस्त्याला लावून, किती छान मस्त दिसत. बरोबर बरोबर ना? कधी प्रभू येशू मस्त दिसते असं कधी कोणी सांगितलेलं आहे? कारण माझं जीवन परिवर्तन करते, माझा बदल करते. हालेलुया. अरे त्या काट्याने विचार करा, काट्याने त्या गुलाबाच्या फुलाला सांभाळलेलं असतं. तसं येशूच्या काट्याने आमचं संपूर्ण जीवन एक सांभाळलेलं असतं. लक्षात. त्या फुलावर मोह आकर्षित आमचा आहे. पण योहान 6:44 मध्ये दिले, पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणीच येशूकडे येत. तुम्ही मोहाच्या आकर्षित मध्ये धावता पण त्याच्यात फायदा प्राप्त होत नाही. पण प्रभू येशू मध्ये जे आकर्षित होतो आणि प्रभू जवळ धावतो
तेव्हा त्याचं परिवर्तन जीवनात होत असते. माणसाची प्रगती कुठून सुरुवात होते? जेवढं त्या माणसाच्या जीवनातली पाप कमी 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 होतात तेव्हा त्याची प्रगती. आणि बरबादी कुठून सुरू होते? पैसा येऊ, वस्तू येऊ, धन येऊ तुमच्याकडे. येणार दोन प्रकारचे धन आहे, एक परमेश्वरापासून, एक शैतानापासून. मग ते हळूहळू काय केलं जाते? ते धन खाली पडलं जाते, प्रगती होत नाही, चिंता वाढली जाते, रोग वाढले जातात. प्रार्थनेमुळे आपले आजार दूर होतात, पाप कमी होते, भविष्य वाढते, घरात शांती वाढते, मनात एकदम आनंदाचा उत्साहाचा दिवस म्हणून माणसाच्या मनात एक उत्साह होतो. ज्या माणसाची पाप शरीरामध्ये बसलेली आहेत आणि ती खाली केली नसेल तर त्याला दिवसामागे रोग, आजार, संकट, दुःख, आपत्ती, चिडचिडा. आणि पहिला आजार यायच्या अगोदर पहिला माणसाच्या मनात राग, नफरत होती. सगळ्यांशी नफरत करून बसायचं, निंदा करत बसायचं, याचा दोष, त्याचा दोष, त्याचा दोष, हो असा, तो तसा, ती तशी असा. आणि त्याच्यानंतर हळूहळू त्या रोगाला सुरुवात होते शरीराला. मग कधी डायबिटीस वाढेल तुमचा, कदाचित प्रेशर वाढेल. हे सगळं शरीर जे आहे ना तिकडे कमजोर व्हायला सुरुवात. आजार येशूमध्ये नाहीये. येशूमध्ये अनेक प्रकारचे रोग, आजार मुक्त होतात, लक्षात ठेवा. म्हणून तो पापी लोकांसाठी आलेला आहे, माझ्यासाठी, तुमच्यासाठी आलाय. तर त्याचं लक्षपूर्वक आज्ञा पाळत जीवनात प्रवेश. माणसाला राग लवकर येतो, हसायला लवकर येत नाही, फुगायला लवकर येते, आहे की नाही? हालेलुया. ते हसत राह कधी पण. हालेलुया. माणूस जेव्हा एक हसता असतो ना तर एक फुलासारखा तर चमकतो, टवटवतो. तोंड वाकडी झाली का काकड्या खायला सुरुवात. आणि वाकड्या बनतात काकड्या. आपल्याला शिकायचं आहे, थोडस उत्साहित. कधी कधी मी बघतो प्रार्थनेला आल्या कोण जरा काय घरामध्ये मेलेला माणूस आहे त्याचा विचार घेऊन बसलेला. अरे देवा ठिकाणी येताना आमच्या डोक्यावर तर हजारो टेन्शन असते, खाण्या पिण्या सगळं बघायला लागते की सगळं काय करायचं स्वतःलाच करायचं, जेवढं धावता येईल तेवढं करायचं. येशूने सांगितलं ना तेच करायचं. मंत्री 16:24 स्वतः जबरदस्त पोहोचत नाही. मग आम्ही केवढं डोक्यावर भरून ठेवायला पाहिजे. हालेलुया. माणसाला खायला नाही मिळायला चालेल ना, 2 प्रेमाचे शब्द वापरा. हालेलुया. काही लोक मला सांगतात खरं शिक्षण घ्यायचं तर तुमच्याकडून. किती दुःख असू दे, किती समस्या, कधी टेन्शन मध्ये असू दे, तर त्या माणसाला लगेच चेंजेस करतात. तीच ते स्वभाव आहे, त्याचा स्वभाव आहे, तो माझा नाहीये. हालेलुया. लोकांना प्रेम द्यायला शिकवा, लोकांचं वाईट करायला शिकू नका, तेव्हा तुम्ही समाधान. एक दिवस दुसऱ्यांचं वाईट करता करता स्वतःचं भविष्यात वाईट होते, लक्षात ठेवा. म्हणून रोज असं करा की मला कोणाचं तरी चांगलं करायचं. मला पण भेटायला यायचं तर मी त्याला पहिला सांगतो, पहिला तू प्रार्थनेत बस, मग तुला मी भेटेन. डायरेक्टली भेटणार नाही. कारण काय माहितीये का, तुझी जी मानसिक तणाव आहे ते मी तुला सांगेल ते तू ऐकता पण आलं. तो एक स्वभाव असतो, ज्या माणसात पाप असते ना तर त्याला ऐकण्याची शक्ती नाही, तो त्याचाच विचार घेऊन बसतो. त्याला ती करायचं त्याच्या मनासारखं झालं पाहिजे. कधी मनासारखं होत नाही. मनासारखं नाच केलं तर राग येईल तुम्हाला, स्वभाव चिडचिडा होईल. कारण ते शैतानाचे हत्यार असते. सूत्रसेट मध्ये जर तुम्ही 14:1 किंवा 53 अध्यायामध्ये वचनामध्ये एक वाचलं तर त्याच्यामध्ये काय सांगते, मूळ मनात म्हणते देव नाही. आता याचं जीवनातच काय, तुम्ही पण तशी स्वभावाचे. कधी कधी प्रार्थनेला आज नाही यायचं, नंतर कधी तुम्ही देवाला ओळखत नाही, तुम्ही त्यावेळेला शैतान ओळखता. आणि जेवढ्या तुमच्या प्रार्थना कमी ना तुमचं दुःख वाढतं. लक्षात ठेवा, प्रार्थना कमी करू नका. बघायचे तर तुम्ही बघा, फक्त 5 महिन्याचं कार्पेशन देतो. 5 महिन्यामध्ये तुमच्या प्रार्थनेच्या नंतर किती उत्तर चांगलं आहे ना. प्रार्थना कमी केल्यावर 5 महिन्यानंतर तुमच्या जीवनात दुःख कशी सुरू. पहिली दुःख लांबून होतात, जवळ नाही येणार.
तुमच्या पहिल्या नात्यात पहिलं पकडलं, त्यांना पकडलं का तुम्ही सगळे त्याच्या मागे लागणार. मग एक प्रश्न तुम्हाला शोधायचा आहे. प्रभूंचं वचन असं होतं, तुझी वाट बघ देवाच्या बाबतीत, तू वाट बघ देवाच्या बाबतीत. काय तू वाट बघ देवाच्या बाबतीत. त्याला देवाची गरज नाही, पण तुला गरज आहे, तू बघ. काय होईल गॅरंटी वॉरंटी नाही. फार कठीण परिस्थिती वाढत चालली, समाजाचे नियम फार कमजोर होत चालले. कारण आता प्रभू येशू येण्याच्या तयारीत आहे, तर संकटाचा भार वाढत आहे. म्हणून पाप कबूल करत बसा. बघा मध्ये 4:17, मध्ये 3:2, मार्क 1:15 की आता मी नेहमी लोकांना फोकस देतो जास्त. जेवढं तुझ्या मनात कोणाविषयी राग नफरत द्वेष आहे तो पहिला खाली करायला सुरुवात कर. काढ त्याला, काढ. बघायचं तर देव त्याला सांभाळेल. माणसाला सांभाळणापणा देवाने आपल्या सगळ्यांना दिलेला आहे, आणि जे दिलेलं आहे ते सांभाळा. मी प्रत्येक स्त्रीला मरिय मातेचं उदाहरण देतो, पुरुषांना प्रभू येशूचं एक उदाहरण देतो. पहिला आदाम बघू नका, पहिले एव्हा बघू नका. जे नव्या करारामध्ये ज्या व्यक्तीने देवासाठी जे काय केले त्या स्त्रीने पण तेच करावं. आता बरेच लोक प्रवचक होते आणि प्रार्थना करणारे, ते काय सांगतात, स्त्रियांना मंडळीत बोलण्याचा अधिकार नाही. त्याचा कोणत्या पवित्र शास्त्राचा अभ्यास करतात माहिती का? बायबलमध्ये संदेश ते नाही, परमेश्वरचे सेवक बनल्या नाही. मग कोणतं वचन घेऊन तुम्ही सांगता? पौलाने काय सांगितलं की या स्त्रियांना मंडळीत बोलण्याचा हक्क नाही, तिने आपल्या घरी जाऊन आपल्या नवऱ्यांना सांगा. ते का ते बडबड करायला स्त्रियांना जास्त सवय आहे की नाही? आहे की नाही? आता बघा तुम्ही इकडे जर खुर्चीवर बसलेल्या मी लोकांना बघतो, कॅमेरामध्ये पण दिसते, केवढे प्रवचन चालू असलं तरी बडबड करत असत. तुम्ही देवाला सतावता, हे मोठं पाप आहे. पण तुम्हाला ते कळत नाहीये. ती पवित्र आत्मेशी लबाडी केल्यावर नंतर परिणाम काय होते? ताबोटोब नाही होत, पण नंतर होतो तो तुमच्या स्वतःला फार मुश्किल होतो. तुम्ही मग हळूहळू इथे येणं बंद होते, तापा बाहेर जाते, आणि मग आपल्या घरी तो नाश होतो. ही खेळ नाही. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, बोलू नका प्रार्थना. बोलायचा अधिकार नाही. बोलायला आपण जेव्हा टाइम मिळतो ना तेव्हा घरी जा, बोला, एकमेकाशी संवाद साधा. पण मंदिरामध्ये उपदेश 5:2 पहिल्यापासून वचन 5:1 मंदिरात असताना कोणता उद्गार बोलताना सावधानी. कधी पण सांगतो तुम्हाला, प्रेषित 5:2 हनन्याने सफेला स्वतःच धन पैसा होता, पवित्र आत्म्याची लबडी केली, 30 तासात दोघे उरले. काय वॉरंटी केली? काय गॅरंटी मिळाली? पाप देवाविरुद्ध नका. माझं एकच शिक्षण आहे, मी अगदी सगळ्यांशी बोललो पण, कारण काय माहिती बघा, तुम्हाला पटलं ते धरा, नाही तर सोडा. कारण हे बघा, मी तुमच्याशी जास्त परिचय ठेवलो आणि देवाने तुम्हाला उचलून नेलं, ते तर मला काय बरोबर मी सांगू शकतो. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, तेव्हा आपलं नातं, आपलं परिचय किंवा आपलं मित्रपणा तो कसा झाला म्हणून शिका. मी जगतो येशूसाठी. योहान 15:13 माझा मित्र येशू आहे. जिंदगी मित्रा येशूच्या द्वारे. पश्चाताप कर, सगळ्यांनी पश्चाताप कर. बसलेला प्रभू मी तुला घाबरला नाही, मी तुझ्या मंदिरात बिनधास्त बोलतो, घाबरत नाही, कुणाशी पण बडबड करतो. परिणाम तुम्हाला मी स्वतः या मंदिरात घाबरतो. मी जाताना सुद्धा व्यवस्थित बाहेर गेला ना, बाहेर उतरलं तर चपला धुतल्याशिवाय मध्ये, म्हणजे माझे घरातल्या चपला अलग आहेत आणि बाहेरच्या चपला, कारण हे त्याचं घर आहे. माझ्या मर्जी नाही चालणार, भले माझ्या नावावर उभारलं म्हणून. अरे आपण प्रत्येकाने त्याचा काळजी घ्यायचं, कारण देव या मंदिरात फिरत असतो, आणि फिरत असताना तिकडे सगळं साफसूफ, शांतता, नम्रता असते. आणि जो जितका लीन आणि नम्र आहे ना त्याला आशीर्वाद देतो आणि देतो. श्रद्धावंत प्रार्थना कर. एक बाई होती, तिचा नवरा आंधळा होता.
आणि 1 जानेवारीची प्रार्थना होती आणि तो मनाने प्रार्थना करतो. तिचे डोळे उघडे आहेत, म्हणजे डोळे म्हणजे हिला दिसते पण त्याला दिसत नाही. नवरा आंधळा होता ना, नाही तो तर त्याला ना प्रभू येशू जवळ आलाय का ना त्याला स्पर्श करते डोळ्याला. तो थरथर थरथर थर कापायला लागला. त्याचा अंतरात्मा जो होता तो पळायला निघाला. कारण ते मला काय सांगायचे, आमच्या घरामध्ये असा एक आत्मा येतो का आणि आम्हाला सतावतो. ते नवऱ्याने बरं काय नाही असं बोलून ते प्रार्थना करून ते सगळं पळालं. तर ते प्रार्थनेला आलं तर त्याला स्पर्श झाला. ते आग आलं होते, काय झालं तुम्हाला, काय झालं तुम्हाला. मग त्याने मला नंतर सांगितलं त्यांच्या घरी गेले व्हिजिटिंगला, आले होते म्हणून व्हिजिटिंगला जायचं. तर त्यांनी सांगितलं की माझ्या डोळ्याला स्पर्श करण्यासाठी प्रभू येशू सफेद कपड्यामध्ये आलेला होता आणि माझ्या डोळ्याला हात लावायला लागेच मला हलवायला लागला. तर मग गेलं हे असं आहे. तुम्हाला काय मिळेल तुम्ही बघा ना, बाजूला तुमच्या असणारच सैतान. तुमचं भलं व्हायचं असेल ना, तो बाजूला सैतान उभा राहील टोचायला. म्हणून मी बोलते की मैत्री करू नका, बोलभाषा करू नका, सहवास ठेवू नका. जर तुमचं भविष्य नाही तर मग सांगणार प्रार्थनेला जातात काय फायदा. मग तुम्हाला दुसऱ्या प्रार्थनेत बरोबर तो सैतान येईल आणि तुमचा जीव घेतल्याशिवाय सोडणार. कारण अन्न सुवार्ता गरीब सेकंदे 6 हे अन्न सुवार्ता शाप लोक देवापासून दूर का. त्याला कारण हेच आहे कारण त्या शैतानाला त्या गोष्टी आवडतात. मग तो दूताना होतो. आता तुमचा विश्वास कमजोर आहे, तुमचा विश्वास मजबूत नसेल, तो त्याच्याच शेजारी येऊन तुमची मैत्री करणार, संगत करणार ना, हळूच करणार. कारण जे आदाम आणि एवा होते आणि एवा बरोबर सापाने मैत्री केली आणि तिथून सुरुवात केली. आणि आज प्रश्न आहे, आज तुम्ही विचार करा आपण कोणाचे आहेत. येशू ख्रिस्ताच्या द्वारे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत का अद्याप त्या जुन्या आदामापासून माती खाणारे आहेत ते बघ. हे पहिलं शिकायचं. मजबूती कशी बनावी ते शिकायचं, मग तुम्हाला पुढे सांग. तर आता आपण छोटेसे प्रार्थना घेऊया. पिता शब्दात बोलण्यात विचाराच्या अनेक पाप झाले असेल त्या सर्व पापांच्या अपराधांची क्षमा करावी. सर्व मंत्र लोक आमदार लोक सर्व पोलीस आशीर्वाद ही प्रार्थना करतो. हालेलुया.